सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, नागपूर पुणे वंदे भारत आजपासून सुरू होतीये। नागपूरच्या अजनीतनं पुण्यामध्ये जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे। मोठ्या कालावधीपासून या ट्रेनसाठी मागणी होती। अखेर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल। आज देशभरात आणखी 2 वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होईल। बेंगळुरू ते बेळगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर अशा 2 इतर वंदे भारतही आजच सुरू होणार आहेत। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन? आज सकाळी प्रधानमंत्री आपल्याला माहिती आहे व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन या रेल्वेचं उद्घाटन करतील। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत। ही महाराष्ट्राची 12वी वंदे भारत ट्रेन असेल आणि देशातील सर्वाधिक लांब अंतराची ही वंदे भारत ट्रेन असेल। 881 किलोमीटर अंतरामध्ये ती 10 ठिकाणी थांबणार आहे आणि ठीक 12 तासांमध्ये हे अंतर पूर्ण करणार आहे आणि सुमारे 73 किलोमीटर प्रति तास असा तिचा स्पीड असेल। आज जरी इनॉग्रल म्हणजे उद्घाटन असलं उद्घाटनचं रन असलं तरी उद्या सकाळी पुण्यावरून ती ऑपरेशनल होणार आहे। सकाळी 6:25 ती निघेल आणि 12 तासांनी नागपूरला पोहोचेल आणि मंगळवारी नागपूरवरनं 9:50 ती निघेल आणि 12 तासांनी पुण्याला पोहोचेल। मध्यंतरी 10 ठिकाणी ती थांबणार आहे। शेगावला सुद्धा ती थांबणार आहे आणि अशा रीतीनं विदर्भाला मध्य, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासोबत ती जोडणार आहे। 530 सीट्स आहेत या ट्रेनमध्ये। 7 चेअर कार म्हणजे कॉमन चेअर कार आणि 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार अशा 8 कोचेस असतील आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचं जे एक तिकीट असेल ते साधारण 3000 रुपयांना पडेल आणि बाकी जे कॉमन चेअर कार्स आहेत त्याचं एक तिकीट अर्ध्याला म्हणजे 1500 रुपयाला पडेल अशी अपेक्षा आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या तरी काही सामान्य ट्रेन्स आणि खासगी बसेस नागपूर आणि पुण्यामध्ये दरम्यान धावतात आणि या खासगी बसेसचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा उत्सव असतात, जेव्हा गणपती किंवा दिवाळी असे उत्सव असतात त्यावेळेस ते तिकिटांच्या जी किंमत आहे ती तिकिटांची किंमत भरमसाठ वाढवतात आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो। पण या ट्रेनमुळे हा त्रास बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि बऱ्याच कालावधीपासून लोकांची मागणी होती ती आज पूर्ण होणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय।